Hello students, I am Jainat Nalawde, Assistant Teacher of SBM Padwal Vidyalay Thane. Welcomes you in my channel Online Study Lecture. Today we are going to learn one of the best lessons for 9th standard, unit number 4.2, Reading Works of Art. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 9वीच्या अभ्यासक्रमातील रीडिंग वर्क्स ऑफ आर्ट म्हणजेच कलाकृतींचा आढावा या पाठाचे मराठी भाषांतर शिकणार आहोत. मित्रहो, या पाठामध्ये आपण प्रसिद्ध भारतीय चित्रकार सईद हैदर रजा यांच्या कलाकृतींच्या वैशिष्ट्यांविषयी व त्यांच्या आयुष्याविषयी अभ्यास करणार आहोत. या पाठाच्या उत्तरार्धामध्ये आपण गौंड कलेविषयी माहिती घेणार आहोत. चला तर मग या पाठाला सुरुवात करूया. सईद हैदर रजा, पॉप्युलरली नोन ॲज रजा, वॉज अ रिनाउंड इंडियन आर्टिस्ट. सईद हैदर रजा हे एक प्रसिद्ध भारतीय कलाकार होते. ते रजा या नावाने लोकप्रिय होते. सिंपल जिओमेट्रिक शेप्स, striking color combinations, captivating compositions, these are some of the characteristic features of his paintings, and so are the colors blue and orange. You will find them in almost all his paintings. सामान्य भौमितिक रचना, चित्तवेधक रंगसंगती, आकर्षक रचना, त्याचप्रमाणे निळा आणि केशरी रंग हे त्यांच्या चित्रांची वैशिष्ट्ये आहेत. निळा आणि केशरी रंग रजा यांच्या जवळजवळ सर्व चित्रांमध्ये वापरलेला असल्याचे आपल्याला दिसून येते. None of his paintings depict life-like human figures or copies of scenes from his environment. सईद हैदर रजा यांच्या कुठल्याच चित्रामध्ये आपल्याला सजीव मानवी आकृती किंवा पर्यावरणातील देखाव्यांचे वर्णन केल्याचे दिसून येत नाही. His paintings belong to the abstract style of paintings. Such paintings are not inspired by any external factor. रजा यांची चित्रे अमूर्त रंगकृतीच्या शैलीतील आहेत. ही चित्रे कोणत्याही बाह्य घटकांनी प्रभावित झालेली नसतात. They originate when the artist tries to peep into his own inner mind. अमूर्त रंगकृती शैलीतील चित्रे कोणताही कलाकार जेव्हा स्वतःच्या अंतरंगामध्ये डोकावून पाहतो तेव्हा साकार होतात. They are made by arranging circles, triangles, squares, rectangles, lines, dots in different compositions using effective techniques of applying paint, attractive color combinations, achieving balance in some places and creating imbalance in other places. अमूर्त रंगकृती शैलीतील चित्रे वर्तुळे, त्रिकोण, चौकोन, आयत, रेषा, ठिपके या सर्वांच्या वैविध्यपूर्ण रचनात्मक मांडणीतून तसेच अनेक रंग, आकर्षक रंगसंगती, चित्रांमधील काही जागांमध्ये योग्य संतुलन साधून आणि काही ठिकाणी असमतोल निर्माण करून बनवली जातात. रझा फाउंड हिज पेंटिंग्स थ्रू हिज स्टडी ऑफ इंडियन आर्ट अँड इट्स हेरिटेज, कल्चरल कंटेक्स्ट अँड फिलॉसॉफी. रझा यांना त्यांच्या चित्रकलेचा शोध भारतीय कला, तिचा वारसा, सांस्कृतिक संदर्भ आणि तत्वज्ञान यांच्या अभ्यासातून लागला. His pictures seem to radiate peace and life at the same time. रझा यांच्या चित्रांमधून एकाच वेळी शांतता आणि सजीवता या दोन्हींचे उत्सर्जन होत आहे असे वाटते. We realize that the painting is a visible form of very deep thought. Very few abstract paintings communicate with the viewers as much as Raza's do. रझा यांनी काढलेली चित्रे पाहून त्या चित्रांमध्ये खूप गहन विचार मांडलेला आहे हे आपल्याला जाणवते. रझा यांची चित्रे ज्याप्रमाणे रसिकांशी संवाद साधू शकतात तशी खूपच कमी कलाकारांची चित्रे रसिकांशी संवाद साधू शकतात. रझा वॉज बॉर्न इन अ स्मॉल विलेज इन मध्य प्रदेश.
सईद रजा यांचा जन्म मध्य प्रदेशातील एका लहानशा गावात झाला. He began to paint from the age of 12. He studied art at the Chitrakala Mahavidyalaya at Nagpur and then at the JJ School of Art in Mumbai. वयाच्या 12व्या वर्षापासून सईद हैदर रजा यांनी चित्रे काढायला सुरुवात केली. सईद रजा यांनी नागपूरच्या चित्रकला महाविद्यालयातून आणि नंतर मुंबईतील JJ स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये कलाविषयक शिक्षण घेतले. Later, he went to France to study art. After a few years, he decided to settle in France. His wife was French. नागपूर व मुंबई येथील शिक्षणानंतर सईद हैदर रजा फ्रान्सला कला विषयाचे शिक्षण घेण्यासाठी गेले. काही वर्षानंतर सईद हैदर रजा यांनी फ्रान्समध्येच स्थायिक होण्याचे ठरवले. त्यांची पत्नीही फ्रेंच होती. He won many national and international awards. He was honored with all the 3 Padma Awards, Padma Shri, Padma Bhushan and Padma Vibhushan. सईद हैदर रजा यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे 3ही पद्म पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. With all the awards and honors, his paintings were exploring a spiritual, metaphysical path. रजा यांना मिळालेल्या या सर्व पुरस्कारांसोबत सन्मानांसोबत त्यांची चित्रे आध्यात्मिक आणि तात्विक मार्गांचा शोध घेत होती. Gradually, the bindu or point came to be the core of his paintings. सावकाशपणे बिंदू म्हणजेच ठिपका हा त्यांच्या चित्रांचा केंद्रबिंदू बनला. He described his work in these words. He said, "My work is my own inner experience and involvement with the mysteries of the nature and form which is expressed in color, line, space and light." माझी कलाकृती म्हणजे माझा आंतरिक अनुभव आहे आणि निसर्गातील गूढता, त्याची अनेक रूपे यांच्यासोबत असलेले माझे नाते चित्रांमधील रंग, रेषा, अवकाश आणि प्रकाश या घटकांमधून व्यक्त केले जाते. या शब्दांमधून त्यांनी आपल्या कार्याचे वर्णन केलेले आहे. Sometimes an artist's thought appear to be too complex or even complicated when they are expressed through words. जेव्हा कलाकाराचे विचार शब्दांमधून व्यक्त होतात तेव्हा ते काही वेळा खूप क्लिष्ट आणि गुंतागुंतीचे वाटतात. For him, the effective medium of communication is his work, his paintings. सईद हैदर रजा यांच्यासाठी त्यांचे कार्य, त्यांची चित्रे हेच त्यांचे संवादाचे प्रभावी माध्यम होते. रजा had great creativity. His paintings are very expressive. रजा हे एक सृजनशील चित्रकार होते. त्यांच्याकडे नाविन्यता होती. त्यांची चित्रे खूप बोलकी होती. This great artist passed away on 23rd July 2016 at the age of 94, leaving behind a legacy of sensitive paintings achieved through extraordinary compositions of lines and colors that depict extraordinary compositions. असामान्य चित्रकृती रेखाटणाऱ्या या थोर कलाकाराने रेषा आणि रंगाच्या अलौकिक रचनांच्या माध्यमातून साध्य केलेला त्यांचा संवेदनशील कलाकृतींचा वारसा मागे ठेवत 23 जुलै 2016 रोजी वयाच्या 94व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. थोडक्यात सांगायचे झाले तर सईद हैदर रजा यांनी चित्रकला क्षेत्रामध्ये मोठे योगदान दिले आहे. चित्रकला विषयक प्राथमिक शिक्षण त्यांनी भारतात घेतले आणि पुढचे शिक्षण घेण्यासाठी ते फ्रान्सला गेले. त्यानंतर ते त्यांच्या विवाहानंतर फ्रान्समध्येच स्थायिक झाले, परंतु ते त्यांच्या भारत या मायभूमीला कधीच विसरले नाहीत. सईद हैदर रजा यांनी आपल्या चित्रांमधून भारतीय संस्कृतीचे दर्शन संपूर्ण जगाला घडवून दिले. त्यांनी त्यांच्या चित्रांमधून अध्यात्म हा विषय
चपखलपणे मांडला। त्यासोबतच त्यांनी अनेक भारतीय युवा चित्रकारांना मदत करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले। भारतीय युवा चित्रकारांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांनी एक विशेष संस्था स्थापन केली। या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत अनेक भारतीय चित्रकारांना मोठी मदत केलेली आहे। Thank you for watching the video.